पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. पैठण. सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात. खासदार संदीपान पाटील भुमरे यांचे आवाहन. कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे महान व्यक्तिमत्व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. 31 मे रोजी पैठण येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पैठण येथील हुतात्मा स्मारक परिसरातील अहिल्याबाईंच्या पूर्णकृती पुतळा परिसरात नागरिकांनी एकत्र येत हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना त्यांनी आपण सर्वांनी हेवेदावे बाजूला सारून एकत्र यावे आणि महापुरुषांच्या जयंत्या एकत्रितपणे साजऱ्या कराव्यात असे आवाहन जनतेला केले. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. अहिल्यादेवी होळकर चौक, शहागड फाटा ते अहिल्यादेवी होळकर स्मारक दरम्यान भव्य वाहन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये शेकडो नागरिक व तरुण सहभागी झाले होते. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस व स्मारकास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्राची लोकधारा, लोकनृत्य व लोककला हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला आणि लोकनृत्यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली, ज्याला पैठणकरांनी भरभरून दाद दिली. जयंती उत्सवाचे औचित्य साधून इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन पैठण तालुका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर भारत झारगर यांनी केले होते. त्यांनी कार्यक्रमाचे योग्य मार्गदर्शन करत उपस्थित सर्वांचे आभार मानले. यासोबतच पैठणच्या नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसानकर व अंकुश कारे यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. सौ वैशाली बोंबले, पोपटदादा आवटे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विविध सदस्य, रवींद्र काळे, नंदुअण्णा काळे, जिजा मिसाळ, राजूभाऊ गायकवाड, डॉक्टर सखुबाई झारगड, पवन शिसोदे, माऊली मुळे, बाळू झारगड, साईनाथ कर्डिले. या कार्यक्रमाला पैठण नगर परिषदेचे सर्व सदस्य आणि परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण पैठण शहरात या जयंती निमित्ताने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर भारत कचरू झारगड, समितीचे कार्याध्यक्ष अंकुश त्रिंबक कारे, सुनील वीर, महादेव खंडागळे, जिजाभाऊ मिसाळ, जगदीश वीर, संतोष धापटे, विठू नन्नवरे, योगेश पाचे, नितीन काकडे, विष्णू सुडके आणि राजेंद्र वाघमोडे सर्व प्रमुखांसह उत्सव समितीच्या सर्व सदस्यांच्या सुनियोजित नियोजनामुळे आणि पैठण तालुका वासियांच्या उदंड प्रतिसादामुळे हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब गलांडे यांनी केले. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पैठण. डॉक्टर भारत झारगड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव 2026. अहिल्यादेवी चौक ते हुतात्मा स्मारकच्या पर्यंत आम्ही रॅली, भव्य शोभायात्रा काढली. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
व 10 कर्तृत्वान महिलांचे सत्कार आम्ही इथे केले. आज आम्ही अहिल्यादेवी होळकर चौक ते स्मारक परिसर, अहिल्यादेवी पुतळा परिसर या परिसरामध्ये भव्य शोभायात्रा काढली. शोभायात्रेमध्ये आम्ही महापुरुषांना, जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ चौक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, त्यानंतर खंडोबा मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही स्मारकामध्ये येऊन शोभायात्रा संपवली. त्यानंतर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष डॉक्टर भारत झारगड यांच्या अध्यक्षतेखाली जो सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता, त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब यांचं आगमन झालं. त्यानंतर त्या आगमनामध्ये आल्यानंतर त्यांचे सत्कार झाले. त्यानंतर आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर ज्या 10 कर्तृत्वान महिला आहेत, त्या कर्तृत्वान महिलांचं आम्ही त्यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला व कार्यक्रमाची दुपारपर्यंतची सांगता केली. आपल्याला कल्पना असेल, अनेक दिवसाची मागणी होती की पैठणला अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असला पाहिजे. फक्त बैठका व्हायच्या, मागणी यायची, पण याच्यावर कधी तोडगा कधी निघाला नाही. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस सर्व समाज बांधव आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आपण अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा पैठणमध्ये बसावा, मी मान्य केलं. जाग्याचा विषय आला, कोणी इकडं म्हणायचं, कोणी तिकडं म्हणायचं. मग जाग्याचा सुद्धा विषय मिटला. आणि मग त्याच्यानंतर आपण गेल्या वर्षी हा पुतळा बसवण्याचं काम आपण केलं दादा. आणि हा पुतळा 14 फूट पुतळा मला तरी वाटतं आपल्या जिल्ह्यात कुठंच नसेल, भारतात नाही. आता भारतातले नाही बघितले आपण, पण महाराष्ट्रात कुठं नाही असा पुतळा बसवण्याचं काम आपण केलं. आणि पहिली जयंती ही धूमधडाक्यात साजरी होत आहे. आणि डॉक्टरना सांगितलं की याच्याही पेक्षा पुढच्या वेळेस वेगळं नियोजन राहील. आणि मला एक सांगायचं, संस्थेमार्फत गुणवंताचा सत्कार, त्याच्यानंतर आज आपण लोककलेच्या माध्यमातून बघितलं आपण सगळं. तर मला एक सांगायचं की एक चांगला कार्यक्रम आयोजन करण्याचं काम ह्या समितीनं केलेलं आहे. आणि मिसाळ साहेब हे रोज कितीही जरी कामं असलं तर ते रोज येऊन ते पूजा करतात. मी त्यांचं सुद्धा समाजाच्या वतीनं, सगळ्याच्या वतीनं मी त्यांचं खरखर मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो.